नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आरोग्य विभाग भरती याचे 100 वन लाइनर्स बघणार आहोत। नवीन आणि महत्त्वाचे असे वन लाइनर्स, मग इथे आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य विस्तार अधिकारी, त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक, कक्ष सेवक, शिपाई, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, रक्तपेढी तंत्रज्ञ, अंगणवाडी पर्यवेक्षिका, सगळ्या पदांसाठी अधिपरिचारिका असतील, विस्तार अधिकारी, प्रत्येक पदासाठी उपयुक्त असं हे लेक्चर असणार आहे। आणि आपण यासाठी जो संदर्भ वापरतो आहोत तो आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, लेखन विकास सिंदाळकर, तेजस करपे आणि सचिन कुरुंद सर यांनी लिहिलेलं विजयपथ पब्लिकेशनचं पुस्तक। निश्चितपणे तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकतात, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे। चला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। बघा, पहिलं वन लाइनर आहे, 4 प्रकारच्या परजीवीमुळे हिवताप होतो ते 4 परजीवी कोणते? बघा, ते 4 परजीवींचं नाव तुम्हाला माहित असलं पाहिजे। त्यामध्ये प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स आहे, फॉल्सिपॅरम आहे, मलेरिया आहे आणि ओव्हेल आहे। हिवतापावर आपण बघतो, तुम्ही याच्या आधीचे जुने पेपर आपण बघितलेले आहेत, याच आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला ते पेपर्स भेटतील। आपलं STI RCP ॲप्लिकेशन आहे, त्यावर सुद्धा तुम्हाला हे व्हिडिओज फ्रीमध्ये उपलब्ध आहेत। तुम्ही तिथे जुने सगळे पेपर जे आपण ॲनालिसिस केलेले आहेत ते बघा एकदा, तुम्हाला त्याचा फायदा होईल। ओके, आता हिवतापा संदर्भात आणखी कोणकोणते प्रश्न येतात? वन लाइनर्स बघा, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स याचा उपचार न केल्यास हा आजार किती वर्ष त्रास देतो? बघा, 3 वर्षापर्यंत हा आजार तुम्हाला त्रास देऊ शकतो। प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स किंवा त्याच्यामधला पुढचा मुद्दा जो आहे प्लाझ्मोडियम ओव्हेल, याचं चक्र किती तासाचं असतं? बघा, हा दुसरा परजीवी आहे, याचं 72 तासाचं चक्र असतं। प्लाझ्मोडियम फॉल्सिपॅरम जे आहे हा कोणता हिवताप म्हणून ओळखला जातो? तर त्याला मॅलिग्नंट टर्शियन असं आपण म्हणतोय। पुढे प्लाझ्मोडियम फॉल्सिपॅरम आपण ज्याला म्हणतो आहे, या परजीवीमुळे कोणता हिवताप होतो? मेंदूचा हिवताप। मित्रांनो, तुम्हाला उद्या जोडी लावा म्हणून विचारलं गेलं, फॉल्सिपॅरम आणि हिवतापाचा कोणता प्रकार? तर मेंदूचा हिवताप, हा तुम्हाला माहीत असला पाहिजे। पुढचा मुद्दा, कोणत्या परजीवीमुळे हिवताप हा वर्षभर टिकू शकतो एखाद्या व्यक्तीच्या अंगामध्ये? तर तो आहे प्लाझ्मोडियम फॉल्सिपॅरम। म्हणजे हे थोडंसं डीपमध्ये जाऊन जो अभ्यास करणं म्हणतो ना आपण, तो इथे आहे। हे करावं लागेल तुम्हाला, त्याशिवाय तुमचा स्कोर वाढणार नाही। पुढे, हिवताप जंतूच्या विकासाची अवस्था किती? बघा, हिवतापाच्या जंतूच्या विकासाची अवस्था 2 आहेत। दर किती दिवसांनी मादी डास त्या ठिकाणी अंडी घालत असते? 3 दिवस फक्त, दर 3 दिवसांनी डास त्या ठिकाणी अंडी घालतायत। पुढचा मुद्दा आहे, संसर्गक्षम स्वरूपातील हिवताप जंतूंना काय म्हणतात? स्पोरोझाइट असं म्हणतोय आपण। ज्यांच्यामुळे संसर्ग होऊ शकतो असे हिवतापाचे जंतू, त्यांना म्हणायचं स्पोरोझाइट। पुढे, गीक स्वरूपातील कोणता परजीवी जंतू असलेली व्यक्ती हिवतापाची स्रोत आहे? गॅमेटोसाइट्स असं आपण म्हणतोय। पुढे बघा, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, त्यानंतर प्लाझ्मोडियम ओव्हेल, प्लाझ्मोडियम फॉल्सिफेरम आणि प्लाझ्मोडियम मलेरिया, चौघांची सुद्धा अधिशयन काळ तुम्हाला माहिती असली पाहिजे। अधिशयन म्हणजे काळ म्हणजे काय? तुमच्या शरीरामध्ये हा जंतू घुसला आणि तुम्हाला लक्षणं दिसत आहेत, तो जो मधला कालावधी आहे ना लक्षणं दिसेपर्यंतचा, त्याला म्हणायचं अधिशयन काळ। बघा, व्हायवॅक्स 14 दिवस, ओव्हेल 17 दिवस, फॅल्सिफेरम 12 दिवस आणि मलेरिया 28 दिवस। ओके, मलेरिया म्हणतोय आपण त्याला, हे अधिशयन काळ। आता दुसरा मुद्दा असा आहे की हिवताप जंतूचा काही प्रकारामध्ये अधिशयन काळ हा किती दिवस लांबू शकतो? 6 ते 9 महिने। म्हणजे जंतू तुमच्या शरीरात आहे, मात्र 6 महिने तुम्हाला लक्षणं दिसतच नाहीये। बघा, इंटरेस्टिंग मुद्दा आहे हा, आणि हा मुद्दा आम्हाला समजला पाहिजे। पुढे जातोय मी पुढच्या प्रश्नाकडे, हिवतापाची शीत अवस्था, उष्ण अवस्था आणि घाम अवस्था। बघा, शीत अवस्था, उष्ण अवस्था आणि घाम अवस्था तिन्ही आम्हाला समजल्या पाहिजे। शीत अवस्था म्हणजे जिथे तुम्हाला ताप वगैरे नाहीये, एकदम सुरुवातीचा कालावधी आहे, पाऊण तास ते 1 तासामध्ये हे घडतंय। दुसरं, तुम्हाला ताप येतोय खूप सारा, 2 ते 6 तासामध्ये हे घडतंय। आणि घामाची अवस्था जी आहे ती 2 ते 4 तासापर्यंत राहू शकते। घाम येतोय, तुम्हाला ताप आलाय, घाम येतो आहे। आता पुढचा मुद्दा असतो की आरोग्य कार्यकर्त्यांनी हिवतापाच्या काळामध्ये किती दिवसाला गृहभेट द्यावी? तर दर 15 दिवसाला गृहभेट दिली पाहिजे। त्यानंतर, राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम कधी सुरू झाला? 2004 मध्ये। राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमात कोणत्या आजाराचा समावेश होतो? हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू, जापानीज मेंदूदाह, चिकनगुनिया आणि काळा आजार। राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम, बघा महत्वाचे किती आहे? हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू 3, जापानीज मेंदूदाह, चिकनगुनिया आणि काळा आजार, 6 कार्यक्रम हे आजार जे आहे राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमातील लक्षात ठेवायचे। पुढे, प्रत्यक्ष सर्वेक्षणाच्या वेळेमध्ये आरोग्य कार्यकर्त्यांनी किती दिवसाला भेट द्यावी? 15 दिवस तुम्हाला सांगितलंय, महिन्यातून 2दा।
पुढे बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांनी दरमहा किती टक्के रक्ताचे नमुने घेतले पाहिजे, तर 1% रक्त नमुने त्या ठिकाणी घेतले गेले पाहिजे. पुढे आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतलेला रक्त नमुना जर दूषित निघाला तर त्या ठिकाणी समूळ उपचार दिला जातो. ओके, जर तो दूषित निघाला नसेल तर गृहीत उपचार त्या ठिकाणी दिला जातो. बघा, समूळ उपचार आणि दूषित उपचार लहान लहान गोष्टी आहे, सगळ्या तांत्रिक प्रश्न म्हणतोय आपण याला. आरोग्य विभागासंदर्भात हे प्रश्न फार महत्त्वाचे आहे. पुढे फॅल्सिफेरम रुग्ण असल्यास त्यांच्या सहवासितांचे आणि रुग्णांच्या आजूबाजूच्या किती घरातील लोकांचे रक्त नमुने घेतात, तर 50 लोक या ठिकाणी आहेत. पुढे फॅल्सिफेरम रुग्ण असलेल्या परिसरामध्ये किती लोकसंख्येचे रक्त नमुने घेतले जातात, 250 लोकसंख्येचे. त्यानंतर एका वर्षाखालील मुलाचे रक्त दूषित आढळल्यास क्लोरोक्विनची गोळी किती द्यावी, तर अर्धी क्लोरोक्विनची गोळी या ठिकाणी दिल्या गेली पाहिजे. जर एका वर्षाखालील बालक आहे आणि त्याचं रक्त दूषित आढळतंय तुम्हाला, तर क्लोरोक्विनची गोळी द्यायची आणि ती अर्धी द्यायची दर आठवड्याला. ओके, मात्रा या ठिकाणी आपण बघतोय. पुढे राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम हा पहिल्याच पंचवार्षिक सुरू करणारा भारत हे पहिलं राष्ट्र आहे की ज्या ठिकाणी कुटुंब नियोजनावर भर दिला आहे. पहिल्याच पंचवार्षिक योजनेमध्ये, म्हणजे ज्याला अत्यंत ॲक्टिव्हपणा म्हणतोय आपण, तो इथे दिसतोय. शहरी हिवताप योजना 1971-72ची. किती लोकसंख्या असलेल्या झोपडपट्टी क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षणाकरता एक बहुउद्देशीय आरोग्य सेवकाची नियुक्ती करतात. बघा किती लोकसंख्या, तर 2000 लोकसंख्या मागे एक बहुउद्देशीय आरोग्य सेवक. पुढे जर इस्पितळामध्ये बाह्य रुग्णाची संख्या टिंबटिंबच्या वर असेल तर एक बहुउद्देशीय कर्मचारी असला पाहिजे. 200च्या वर जर बाह्य रुग्ण असेल तर. ज्या शहराची लोकसंख्या टिंबटिंबपेक्षा जास्त आहे त्या ठिकाणी हिवताप चिकित्सा केंद्र उघडले गेले पाहिजे किंवा उघडतात, 50,000पेक्षा जास्त जर लोकसंख्या असेल तर. पुढे फॅल्सिफेरम रुग्णाच्या तात्काळ निदानासाठी कोणत्या किटचा वापर करतात. बघा, फॅल्सिफेरम रुग्ण तत्काळ निदान झालं पाहिजे, मग कोणती किट वापरायची, रॅपिड डायग्नोस्टिक म्हणतो आपण तिला. पुढे गंभीर व गुंतागुंतीच्या फॅल्सिफेरम रुग्णाकरता कशाचा पुरवठा करतात, पॉलिपॅकचा पुरवठा आपण त्या ठिकाणी करतोय. पुढे रक्तातील साखरेचे प्रमाण काढण्याकरता प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाला शासन कोणत्या यंत्राचा पुरवठा करतो, तर ग्लुकोमीटर. हे तिथे लक्षात घ्या, रक्तातील साखरेचं प्रमाण काढायचं आहे. ग्रामीण रुग्णालय शासन कोणत्या यंत्राचा पुरवठा करणार, ग्लुकोमीटर. पुढे नवीन उपचार धोरण कायदा कधी लागू करण्यात आला, 2013मध्ये. बघा, नवीन उपचार धोरण. गर्भवती महिलांना कोणत्या गोळ्या देऊ नये, प्रायमाक्विन, त्याच्यावर प्रतिबंध घालावा, ते देऊ नये, त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. त्यानंतर हिवतापावर समूळ उपचार कोण देतात, तर वैद्यकीय अधिकारी. हे उत्तर आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे जातोय हू डे. बघा, हू डे ज्याला आपण जागतिक आरोग्य संघटना दिवस म्हणतो आहे, कधी साजरा करण्यात येतो, 7 एप्रिलला. जागतिक आरोग्य दिन तुम्हाला माहीत असला पाहिजे. पुढे हत्ती रोगाचा प्रसार कोणत्या परजीवी जंतूमुळे होतो. बघा, उचिरिया ब्रँकोफटी आणि ब्रजिया मलाई हे ते जीवाणू आहे किंवा जंतू आहे. हत्ती रोगाचा जंतू जो आहे तो शरीरामध्ये कोणत्या ठिकाणी असतो, तर लसिका ग्रंथी लक्षात ठेवावे लागते. आणि पूर्ण वाढ झालेला हत्तीरोग परजीवी जंतूचं आयुष्य हे 6 ते 10 वर्ष इतकं असू शकतं. आणि हा प्रश्न विचारला गेला की हत्ती रोगाचे रक्त नमुने कोणत्या वेळी घेतले जातात. बघा, आपण जुन्या प्रश्नपत्रिका बघा तुम्ही, रात्रीच्या वेळी हे नमुने घ्यावे लागतात हत्ती रोगाच्या बाबतीत. हत्ती रोगाचे परजीवी शरीरात गेल्यावर किती दिवसात परिपक्व होतात, 1 वर्ष. म्हणजे हा कसा दीर्घकालीन आजार आहे बघा, तुमच्या लक्षात येत असेल. पुढे हत्ती रोगाचे निर्मूलन करण्याकरता संवेदनशील जिल्ह्यामध्ये एक सामुदायिक औषधोपचार मोहीम कधीपासून लागू करण्यात आली, 2004. आता हा स्थानिक रोग आहे बघा, हे केरळमध्ये वगैरे तुम्ही बघता आहात, तिथे आपल्याला दिसतो आहे. पुढे हत्ती रोगाचे जे जंतू असतात त्यांना काय म्हणायचं, मायक्रोफायलेरिया असं त्या जंतूंना आपण म्हणत असतो. पुढे हत्ती रोगाचा अधिशयन काळ कधीचा आहे, 5 ते 10 वर्षाचा तो कालावधी. आणि डेंग्यू हा कोणत्या प्रकारचा आजार आहे, तर विषाणू जो आहे, विषाणूजन्य आजार म्हणून आपण डेंग्यूला ओळखतो. पुढे हिमोफिलस इन्फ्लुएन्झा टाईप बी आजार कोणत्या जीवाणूमुळे होतो, H1B जीवाणू आपण त्याला म्हणतो आहे, हिमोफिलस इन्फ्लुएन्झा टाईप बी. त्यानंतर डांग्या खोकला हा कोणत्या प्रकारचा रोग आहे, तर बॉर्डिटेला पर्टुसिस नावाचा जो रोग आहे तो आपल्याला डांग्या खोकल्यामधून होतोय. पुढे डांग्या खोकला या रोगाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, तर व्हूपिंग कफ असं आपण म्हणतोय डांग्या खोकल्याला. पुढे डांग्या खोकल्याचा अधिशयन कालावधी किती आहे, किती दिवसाचा, तर 7 ते 14 दिवसाचा कालावधी आहे. डांग्या खोकला या रोगावर कोणती प्रतिकार लस देतात, पेंटा व्हायलेंट ही प्रतिकार लस त्या ठिकाणी आपण देतोय डांग्या खोकल्यावर. म्हणजे डांग्या खोकल्या संदर्भात विविध बाबी, त्याला आपण
हुपिंग कप म्हणतोय, 7 ते 14 दिवसाचा अधिशयन कालावधी आहे. त्याच्यावरची लस ही पेंटाव्हायलेंट आहे. मग पेंटाव्हायलेंट लसीच्या किती मात्रा या ठिकाणी दिल्या जातात तर 0.5 mm च्या 3 मात्रा. पुढे आपण घट सर्प संदर्भातले वन लाइनर्स बघा एकदम बेस्ट या ठिकाणी एका आजारानुसार वन लाइनर्स केलेले आहेत. घट सर्प एक तर कोणत्या प्रकारचा आजार, कोणत्या प्रकारच्या विषाणूमुळे, याचा संसर्गक्षम कालावधी किती दिवसाचा, याचा आढळ प्रामुख्याने कोणत्या वयातील रुग्णामध्ये, असे विविध मुद्दे आहेत. आणि याच्यावर लस कोणती. घट सर्प संदर्भात सगळे वन लाइनर्स एकाच ठिकाणी. हा विषाणूजन्य रोग आहे. कोणता विषाणू? कार्निबॅक्टेरियम डिप्थेरी. संसर्ग किती दिवसात होऊ शकतो? 14 ते 28 दिवस. मुख्यत्वे कोणत्या वयोगटात आढळतो आहे? 2 ते 5 वर्ष. आणि लस याच्यावरची कोणती आहे? त्रिगुणी ही लस आहे. घट सर्प म्हटलं की एवढे मुद्दे तुम्हाला परफेक्ट माहीत असले पाहिजे. पुढचा रोग या ठिकाणी महत्त्वाचा आहे तो म्हणजे जपानी मेंदूदाह. याच्यावरचे प्रश्न बघा. हा एकतर कोणत्या प्रकारच्या डासामार्फत पसरवला जातो, दुसरा कोणत्या प्रकारच्या विषाणूमुळे होतोय, याचा अधिशयन काळ कोणता, हा कोणत्या प्रकारचा रोग आहे आणि किती दिवसात व्यक्ती या ठिकाणी मृत्युमुखी पडू शकतो जपानी मेंदूदाहामध्ये. इंटरेस्टिंग आहे. डास म्हटलं की क्युलेक्स, विषाणू म्हटलं की त्या ठिकाणी आर्बो विषाणू, अधिशयन काळ 5 ते 15 दिवस. विषाणूजन्य रोग आहे आणि 9 दिवसामध्ये व्यक्ती या रोगामध्ये मृत्युमुखी पडतो. जपानी मेंदूदाह अत्यंत महत्त्वाचा. मेंदूदाह म्हणजे वेदना. पुढे मृत जंतूपासून कोणती लस दिली जाते बघा. मृत जंतू त्यांच्यापासून ती लस बनवली जाते. पटकी, विषमज्वर, डांग्या खोकला आणि मेंदूज्वर. पुढे टॉक्साइड्स पासून तयार झालेली लस कोणाला दिली जाते बघा. धनुर्वात आणि घटसर्प या आजारामध्ये. पुढे डीपीटी लसीमध्ये कोणत्या घटकामुळे लसीची कार्यक्षमता वाढते? पर्टुसिस हा घटक आहे. आणि ही डीपीटी लस किती वर्षे पूर्ण झाल्यावर नंतर देऊ नये असं म्हटलं गेलं. 7 वर्षानंतर ती देता येत नाही. आता ग्राहकास लस दिल्यानंतर ती किती वेळ दवाखान्यात थांबावं त्या व्यक्तीने बघा. कोणती लस, आता तुम्ही कोरोनाच्या कालखंडात ज्यांनी लसी घेतलेल्या आहेत, कोरोनावर कोणकोणत्या लसी निघाल्या मला आता सांगा, खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. महत्त्वाचा मुद्दा आहे, लेटेस्ट मुद्दा आहे. किती तास तुम्हाला तिथे थांबावं लागतं? अर्धा तास तुम्हाला बघा लस दिल्यानंतर तिथे थांबवून घेतात. ओके. उष्णता, सूर्यप्रकाश व अतिथंड तापमान बघा. इथे सूर्यप्रकाश आणि अतिथंड तापमान म्हणजे दोन्हीलाही संवेदनशील. पेंटाव्हायलेंट, डीपीटी आणि टीटी या लसी यांना संवेदनशील आहेत. मित्रांनो, आपण जे हे सगळे मुद्दे बघतोय ना, तुम्ही आरोग्य सेवकची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आणखी सुवर्ण संधी. आपण दररोज रात्री 10 PM ला, आता ही तांत्रिकची तयारी तुम्ही करतायत, मात्र तांत्रिक व्यतिरिक्त जे मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, जीकेचे घटक आहेत, त्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना, विज्ञान, त्याचे लेक्चर्स आपण दररोज 10 वाजता लाईव्ह घेतोय, फ्रीमध्ये मोफत घेतोय रात्री 10 PM ला. तुम्हाला या यूट्यूब चॅनललाच तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवायचं आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटेल किंवा खाली टेलिग्राम चॅनल आहे त्यावर तुम्हाला लिंक भेटेल. रात्री 10 वाजता तुम्ही उपस्थित राहा. आज रात्री मराठी व्याकरणाचं आपलं लाईव्ह लेक्चर आहे आणि ते दररोज होत राहणार आहे. ओके, नक्की ती एक चांगली संधी तुमच्यासाठी आहे. पुढचा प्रश्न, सर्व प्रकारच्या लसी किती तापमानात ILR मध्ये ठेवण्यात याव्या बघा. +2°C ते 8°C असं त्याला म्हटलं गेलं. ते तापमान असलं पाहिजे, त्याच्यामध्ये त्या ठेवल्या गेल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणत्या ठिकाणी जर लसी ठेवल्या गेल्या तर त्या निकामी होतात. जर तुम्ही डीप फ्रीझरमध्ये त्या ठेवल्या, जास्त कुलिंग एरियामध्ये ठेवल्या तर निकामी होत आहेत. लस वाहकामध्ये लसी किती तास सुरक्षित राहू शकतात? फक्त 24 तास. पुढे ILR मध्ये किती तास सुरक्षित राहू शकतात? तर 48 तास. त्यानंतर लसीकरण. आता हे लसीकरणासंदर्भात फार महत्त्वाचं म्हणजे सध्या तुम्ही कोरोनाच्या कालखंडामुळे या बाबींवर चांगला फोकस करायचा आहे तुम्हाला. हे मुद्दे फार महत्त्वाचे. लसीकरण सत्रासाठी नेलेल्या पण उपयोगात न होता परत आलेल्या लसीच्या कुप्या किती वेळा परत आल्यास न वापरता नष्ट कराव्यात बघा. 3 वेळा जर त्या वापस आल्या तर त्या नष्ट कराव्या लागतील. पुढे ओपन व्हायल पॉलिसी अंतर्गत पेंटाव्हायलेंट, डीपीटी, टीटी, कावीळ आणि पोलिओ व्हॅक्सिन मल्टीडोस व्हायल उघडल्यानंतर किती दिवसापर्यंत वापरता येते बघा. तर 28 दिवसापर्यंत ती वापरता येऊ शकते. पुढे लसीच्या कुपीवरची VVM कशा पद्धतीचं असावी? पहिल्या किंवा दुसऱ्या स्थितीमध्ये ती असली पाहिजे. साध्या रेफ्रिजरेटरपेक्षा कोणते उपकरण शीतसाखळीमध्ये चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी शीतसाखळी राखू शकतं? तर ILR हे ते उपकरण आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाचे असे जवळपास 100 वन लाइनर्स आपण या लेक्चरमध्ये कव्हर केले.
कमी वेळेत कव्हर केले. तुम्हाला रिव्हिजनसाठी हे लेक्चर निश्चित फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे आरोग्य विभागासंदर्भातले सगळे अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला शिकवलं जातं इथे, फक्त भरती कधी, जाहिरात कधी, उद्या आली ना आज आली, फॉर्म भरणं सुरू झाले, काहीतरी फ्रॉड व्हिडिओज या ठिकाणी टाकले जात नाही. चला तर नक्कीच तुम्ही विश्वास ठेवाल आणि अभ्यास करत राहाल. थांबूया. धन्यवाद.